सर पण मला असं वाटतं जे माझे फर्स्ट 3 मंथ्समध्ये 2दा मिसकॅरेज झाले. तर त्याचं कारण असं असू शकतं कदाचित माझ्याकडनं काही चुकीच्या गोष्टी खाल्ल्या गेल्या असतील आणि दॅट्स व्हाय मग माझं अबॉर्शन झालं असेल. तर मी काय काळजी घेऊ अजून? हां, असं असं खाण्यापिण्यामुळे माझं अबॉर्शन झालं असं मुळीच नसतं. आता बरेच स्त्रियांचे असे पण प्रश्न असतात मला, की डॉक्टर आम्ही जर उचललं म्हणून अबॉर्शन झालं का? असं मुळीच नसतं. मी त्यांना उदाहरण देत असतो, का ज्या बिल्डिंग कन्स्ट्रक्शनवर काम करणाऱ्या महिला असतात, ते एवढं हेवी उचलतात, तर त्यांची सगळ्यांची अबॉर्शन्स होत नाही. त्यात सगळ्यांची अबॉर्शन व्हायला पाहिजे होती. आता बऱ्याच वेळा मुली विचारतात का मी काही गरम गोष्टी खाल्ल्या म्हणून अबॉर्शन होतं का? मी नॉन-व्हेज खाल्लं, फिश खाल्ले म्हणून अबॉर्शन होत आहेत का? तर मी म्हटलं काही कम्युनिटीचं खाणंच ते असतं. कोकणातली लोकं रोज मासे खातात म्हणून त्यांच्या सगळ्यांचे अबॉर्शन्स होतात का? मुळीच नाही. तर खाण्यापिण्यामुळे अबॉर्शन्स होत नसतात. ओके, कुठलीही गोष्ट अतिसेवनामुळे जो काही त्रास शरीराला होतो, तो होऊ शकतो. आणि जसं खूप लूज मोशन झाले, तर गर्भपिशवी बाजूलाच असते. आतड्या इरिटेट झाल्यात, लूज मोशन झाले, तर गर्भपिशवी सुद्धा इरिटेट होऊ शकते आणि दॅट कॅन ट्रिगर अबॉर्शन. पण त्याच्यामुळे होईल असं मुळीच नाहीये. तर ऑब्व्हियसली खाणं हे संतुलितच हवं. सो दॅट इज ते असं काही नाहीये, की खाल्ल्यामुळे आणि हे केल्यामुळे माझं अबॉर्शन झालंय. त्याचे कारणं सायंटिफिक असतात, पण असं खाण्यापिण्यामुळे काही होत नसतं. ओके. थँक यू.